पुढची बातमी राजकीय गोटातली आहे, ती म्हणजे राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलंय। या भेटीनंतर जरांगेंनी सरकारवर निशाणा साधल्याचं कळतंय। 13 ऑगस्टपर्यंत जरांगेंनी सरकारला वेळ दिलाय। मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। आरक्षणाच्या जीवावर सरकारनं राजकारण केल्याची टीका यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। आंदोलक म्हणून आमचा समाज आणि आमचा विश्वास ठेवणं काम आहे। नाही त्यांना जुळलं, त्याला नाही विलाज, त्यांना न बघायला मिळणारी परिस्थिती बघायला मिळणार आहे। त्यांना कधीच वाटणार नाही आपल्या हातातून सत्ता जाईल, ती गेल्यावर पश्चाताप येईल, पण वेळ नसणार आहे। ते देवेंद्र फडणवीसांनी दरेकरच्या माध्यमातून सुरू केलेले हे अभियान आहेत, हे रॅल्या फेल्या हे सगळे अभियान आहेत। माझ्या विरुद्ध रचणारे षडयंत्र हे सगळं अभियान आहे। षडयंत्र हे सापळा रचला आहे देवेंद्र फडणवीसांनी दरेकरच्या माध्यमातून। जे आता काही आंदोलन सुरू आहेत, ज्या पत्रकार परिषद पोरं घेतात आमचीच फोडून, हे सगळं दरेकरांचं अभियान आहे आणि हे फडणवीसांनी करायला लावले। त्यामुळे यांना हे देत नाहीत, संधी देणं आमचं काम आहे, जनता म्हणून आम्ही दिली। शेवटी यांच्या लक्षात येईल ज्यावेळेस आम्हीच तिथं देणारा बनू, मग यांना कळणार आहे देणारा बनल्यामुळे किती त्रास झाला।